हा बाळांनो आणि बाळींनो इकडे बघा, डिग्री ऑफ फ्रीडम पुढचा जो कन्सेप्ट आहे तो डिग्री ऑफ फ्रीडम. ऍक्च्युअल नंबर ऑफ मोशन सिम्पली परफॉर्मिंग फॉर ए वन मॉलिक्यूल ऑफ गॅस. सो दॅट इज कॉल्ड एज एन सिम्पली डिग्री ऑफ फ्रीडम. किंवा फक्त नंबर ऑफ मॉलिक्युल्सचं जे मोशन आहे ते मोशन आपल्याला काढणं त्याला आपण डिग्री ऑफ फ्रीडम असं म्हणतो. कसं, समजा इथे एक सिंगल मॉलिक्यूल आहे, हा सिंगल मॉलिक्यूल हा 3 ऍक्सिस सोबत रोटेट होत आहे असं समजू. हा झाला एक्स ऍक्सिस, हे झालं वाय ऍक्सिस, हे झालं झेड ऍक्सिस, हे झेड, हे वाय, हे एक्स ऍक्सिस. याचं जे मोशन आहे along with x axis, along with y axis, along with z axis, किती मोशन झालं? याचं मोशन झालं हे एक झालं x axis along, दुसरं झालं y axis along, तिसरं झालं z axis along. म्हणजे याचं जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे ते किती आहे? 3 डिग्री ऑफ फ्रीडम. मग याचंच आपण एनर्जी बघितलं तर लॉ ऑफ इक्विपार्शनल ऑफ एनर्जी means at constant temperature the average energy for molecule associated with each quadratic term is an 1/2 kBT. एक सिंगल म्हणजे x axis च्या along 1/2 mv² x ला 1/2 mvy चा स्क्वेअर, z ला काही 1/2 vz चा स्क्वेअर. मीन्स एक सिंगल मोशन आहे एका ऍक्सिसच्या भोवती, त्याची एनर्जी आहे 1/2 mvx चा स्क्वेअर, 1/2 mvy चा स्क्वेअर, 1/2 vz चा स्क्वेअर. मीन्स एका सिंगल एक ऍक्सिस सोबतच किती आला? 1/2 kBT. kBT बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या फॉर्मॅट मध्ये एक ऍटम साठी. म्हणजे मी म्हणतो मोनो ऍटम, मोनो ऍटम, मोनो ऍटॉमिक. मी इथे लिहितो मोनो ऍटॉमिक. ओके, त्याची एनर्जी मोनो ऍटॉमिक गॅसची एनर्जी किती आहे? 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. तर त्याची एनर्जी एकाची, एक सिंगल एक असण्यासाठी 1/2 kBT आहे, तर 3 साठी 3/2 kBT. तर कसं, जर टोटल एनर्जी मला काढायची झाली इथं एका सिंगल एनर्जीची टोटल एनर्जी काढायची झाली तर 1/2 mvx चा स्क्वेअर प्लस 1/2 mvy चा स्क्वेअर, 1/2 mvz चा स्क्वेअर. एक मॉलिक्यूल आहे, हे होतं z ऍक्सिस च्या अलॉंग, x ऍक्सिस च्या अलॉंग, y ऍक्सिस च्या अलॉंग. याचं जे मोशन आहे, याची जी वेलोसिटी आहे, त्याची हे अशा पद्धतीने आपण एनर्जी काढू शकतो. ऍक्च्युअली ह्या सगळ्या एनर्जीज कशा आहेत? सारख्या आहेत. म्हणजे 1/2 mvx चा स्क्वेअर इक्वल टू 1/2 mvy चा स्क्वेअर इक्वल टू 1/2 mvz चा स्क्वेअर. दॅट इज मीन बाय 1/2 kBT. मग जर टोटल एनर्जी जर मला बघायची असेल मोनो ऍटॉमिकची तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम, तर 3/2 kBT. हे झालं त्याचा एनर्जी, एनर्जी ऑफ इक्विपार्शन्स. आता इथं जर बघितलं हे झालं मोनो ऍटॉमिक साठी. मी बघितलं डाय ऍटॉमिक, 2 ऍटम साठी. 2 ऍटम घेऊन एक इथं घेतलं, एक इथं घेतलं, हे इंटरनली कनेक्ट केलं, एक इथं आहे, एक इथं आहे. त्याचं मोशन एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, सॉरी झेड ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, दोन्ही मिळून परत 1 2 3 4 5 हे दोन्ही मिळून आहे. म्हणजे याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती आला? 5 डिग्री ऑफ फ्रीडम. हे एक ऍक्सिस झेड वाय, झेड वाय, then this is the along to x axis. Means total degree of freedom is 5 DOF for the diatomic circuit. Means
ट्रान्सलेशनल, ओके, त्याच्यानंतर ऑसिलेटरी, ओके, दोन्ही मिळून आहे ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेशनल असं म्हणू, ओके. दुसरं रोटेशनल पण येईल. टोटल डिग्री ऑफ फ्रीडम कशा पद्धतीने निघतंय बघा इथं. सो हे जे आहे हे डायटॉमिक मध्ये येतं, म्हणजे 1 2 3 4 5 हे 5 काय झाले त्याचे डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे त्याची जर एनर्जी लिहायची झाली डायटॉमिक, त्याची जर एनर्जी 5 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे 5/2 kBT हे झालं त्याचं एनर्जी. मग मला जर बघायचं आहे ट्राय ॲटॉमिक किती 3, पण त्याच्यातलं घेतोय नॉन लिनियर. नॉन लिनियर म्हणजे इथे काय इथे काय इथे काय हे यांचं रिलेशन 1 3. आता 3 म्हणलं की एक ह्याचं झालं, एक ह्याच्यासोबत झालं, एक ह्याच्यासोबत झालं, दुसरा हा एकटा याच्यासोबत परत इथं हे एकटं 1 2 3 3 3 3. आता काहीतरी गोंधळ झालाय. आता नेमकं याचं काढायचं कसं डिग्री ऑफ फ्रीडम. मग डिग्री ऑफ फ्रीडम काढण्यासाठी 3n - r = DOF डिग्री ऑफ फ्रीडम कसं काढणार सर. n इज द नंबर ऑफ मॉलिक्यूल, 3 इज द 3 वे अँड r इज द रिलेशन. काढायचं इथं बघा, इथं पहिलं ट्राय लिहू 3 into किती एकच रिलेशन आहे यांच्यामध्ये, पण 2 आयटम आहेत, एक रिलेशन आहे. 3 2 6 - 1 5 डिग्री ऑफ फ्रीडम. इथे किती आहेत मॉलिक्युल्स 3 आहेत. त्याचे बघूया आपण 3 into 3 - रिलेशन किती ते 1 2 3 1 2 3 एक हे स्वतः फिरणार, परत ह्याच्यासोबत म्हणजे झाले किती 3, म्हणजे झालं किती DOF काढायचं आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम. सो DOF बरोबर 3 9 - 3 6 हे झालं आपल्याला याचं 6 डिग्री ऑफ फ्रीडम. कुणाचं नॉन लिनियरचं. मग इथं जर ट्राय ॲटॉमिक बट कुणाचं नॉन लिनियर साठी किती आहे 6 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे 6/2 kBT, that is mean by 3 kBT its energy. Suppose we take as a name linear 1 2 3. मग जर असे घेतले तर हे बघा हे इथं याच्यासोबत हे इथं उड्या मारतं, हे इथं मारलं, हे इथं गोल गोल फिरतं, हे इथं, हे परत इथं 1 2 3 4 5 6 7. म्हणजे परत याला जर फॉर्म्युला वापरला याचं जर DOF काढायचं झालं तर 3 into किती रिलेशन आहेत रे 2 रिलेशन मायनस किती आहे सॉरी ऍटम किती आहेत आपल्याकडे 3 रिलेशन किती आहेत 2 3 3 9 9 - 2 किती आलं 7 डिग्री ऑफ फ्रीडम. हे कोणासाठी आलं लिनियर साठी आलं डिग्री ऑफ फ्रीडम. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काढायचं आहे लिनियर साठी जर एनर्जी बघितली 7 डिग्री ऑफ फ्रीडम झालं तर आपल्याला एनर्जी किती येणार आहे पिढ्यानो 7/2 kBT पर मोल जर काढायचं झालं. ओके तर कसं काढणार आहे हेच येणार आहे काय नाही n फक्त मल्टिप्लाय करायचं आपल्याला काय मल्टिप्लाय करायचं आहे n kBT जे काही नंबर ऑफ असतील त्याला फक्त काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. हे तुम्हाला समजतंय का बघा. हे झालं डिग्री ऑफ फ्रीडम. कशा पद्धतीने काढतोय तुम्ही फॉर्म्युला दिलेला आहे
मोनो ऍटॉमिक, डायटॉमिक, ट्रायटॉमिक, सिम्पली नंबर ऑफ मोशन्स आहेत आपल्याला. ओके, सो इथं जे आहे ते लॉ ऑफ इक्विपार्शन ऑफ एनर्जी अशा पद्धतीने आपण मोनो ऍटॉमिक, डायटॉमिक आणि ट्रायटॉमिक मध्ये लिनियर आणि नॉन लिनियरचं पण आपण अशा पद्धतीने काढू शकतो. हे मोनो डायटॉमिक, याच्यानंतर स्पेसिफिक हीट नंतर एक छोटासा कन्सेप्ट आहे, त्यावेळेस मी तुम्हाला हे अजून डिटेल मध्ये सांगेन.